नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेपाक वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग साहित्य बघूया। सोलून घेतलेले आल्याचे तुकडे 1 वाटी आणि 1 वाटी साखर घ्यायची। लवंग, मिरे, कलमी, हिरवी वेलची आणि जायफळ हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं। थोडं जाडसर कुटून घेऊ खलबत्त्यामध्ये। नंतर सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान बारीक करून घेऊ। थंडीचे दिवस आले की आपल्या शरीराला उष्णता देणारे पदार्थ लागतात, त्यामुळे आपण हा आवर्जून बनवायला हवा। साखर सुद्धा आपण यामध्येच बारीक करून घेऊ, कारण ते आलं बारीक व्हायला मदत होईल आपल्याला। आता हे सर्व मिश्रण आपण एका कढईमध्ये चांगलं परतून घेऊ। रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं। साखर टाकतानाचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला, त्यामुळे साखर टाकलेली दिसत नाही। कढईमध्ये थोडं तूप घातलं तरी चालेल, मी घातलेलं नाही। आता आपल्या मिश्रणाचा रंगही बदललेला आहे आणि ती घट्ट सुद्धा होत चाललेला आहे। घट्ट होत आहे तोपर्यंत आपण प्लेटला तूप लावून तयार ठेवू। आपलं मिश्रण आता व्यवस्थित झालं की नाही ते बघायसाठी आपण वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं मिश्रण टाकून बघायचं। ते जर घट्ट झालं तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। यापेक्षा घट्ट झालं तरी सुद्धा चालेल, परंतु ह्याची सुद्धा वडी बनते। आपण प्लेटमध्ये टाकून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घेऊ। मिश्रण थंड झालेलं आहे, वड्या सुद्धा पडणार आता याच्यात। अशा प्रकारे आपण याच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।